महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे। खामगावमध्ये सरपंच निलेश देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। हॉटेलमध्ये किरकोळ वादानंतर लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला झाला। त्यांची प्रकृती चिंताजनक असून पोलीस अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्रात सध्या लोकप्रतिनिधींवरील हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। काही दिवसांपूर्वीच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती। त्यानंतर आता खामगाव तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे। खामगाव जवळील सुटाळा गावचे सरपंच निलेश देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार देशमुख आणि त्यांचे मित्र एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते। योगायोगाने आरोपी गटातील काही जण देखील तिथे जेवत होते। दरम्यान हॉटेलमध्ये थुंकण्याच्या कारणावरून दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली। हा वाद इतका वाढला की त्याचे रूप हाणामारीत बदलले। जेवणानंतर सरपंच देशमुख हॉटेल बाहेर पडले। त्याचवेळी संशयित आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना रस्त्यात अडवले आणि लोखंडी रॉडने क्रूर हल्ला केला। या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना तातडीने खामगावच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलीस अधिक तपास करीत आहेत। सरपंचावर होणारे असे वारंवार हल्ले महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। 3/2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हॉटेल गौरव रेस्टॉरंट अँड बार आहे, सुटाळा खुर्द भागामध्ये तो बार आहे। त्या ठिकाणी निलेश देशमुख सरपंच सुटाळा खुर्द हे त्यांच्या मित्रासह बारमध्ये बसलेले होते। त्यांच्या बाजूच्याच टेबलला आरोपी मयूर किशोर सीतापुरा, रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागीर हे देखील बसले होते। त्या ठिकाणी निलेश देशमुख यांची थुंकी त्या सीतापुरा यांच्या अंगावर उडल्याने त्यांच्यात तिथं वाद झाला। त्या वादावरून त्यांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर GS कॉलेजच्या गेट समोर आल्यानंतर या आरोपी निलेश देशमुख यांनी त्यांना शिवीगाळ केली त्या सीतापुरे यांना, आणि त्या सीतापुरे आणि मयूर किशोर सीतापुरे, रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागीर यांनी त्याला त्या लोखंडी स्टिकनी डोक्याला मारहाण केली आणि त्यात निलेश देशमुख हे जखमी झाले। तात्काळ आम्ही पोहोचल्यानंतर सीतापुरे याला तात्काळ अटक केलेली आहे व दुसरा आरोपी देखील मगर याला अटक करण्यात आलेली आहे। सदरची घटना या बियर बार रेस्टॉरंटवर दारू पिण्याच्या कारणावरून दारू पित असताना थुंकी उडल्याच्या कारणावरून तत्कालीन कारणावरून घटना झाली। सदरची घटना ही कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नसून आर्थिक देवाणघेवाणीची नसून ही तात्कालिक घटना आहे। इथं थुंकी उडण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे। सदरच्या याच्यामध्ये निलेश देशमुख यांच्या तक्रारीवरून आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(2), 352 आणि 3(5) प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे व त्या सीतापुरे यांच्या तक्रारीवरून निलेश देशमुख व त्यांच्या साथीदारांवर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे। यातील 2 आरोपी अटक आहे। आरोपींचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत। सदरची घटना कुठल्याही प्रकारे जातीय स्वरूपाची राजकीय स्वरूपाची नसून कुठल्याही आर्थिक देवाणघेवाणीची नाही, तात्कालिक कारणावरून घटना झालेली आहे। बियर बार रेस्टॉरंटमध्ये दोघेही बसून तिथे दारूचे सेवन करत होते, त्या सेवनावरून हा वाद झालेला आहे।